लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्ताखानावर पडली. तिसऱ्या दिवशीच पुण्याचा तळ जसवंतसिंगावर सोपवून शास्ताखानाने धास्त घेऊन पुणे सोडले. 3 वर्षे पुण्यात तळ टाकून राजांचे 2 गड जिंकून त्याबद्दल 3 मोठे गमावून छाप्यानंतर 3च दिवसात खान पुण्याहून हलला. बालकिल्ला चढवून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावला. शंभूबाळांनी पुढे होऊन राजांच्या आजानुबाहू हाताचे बोट पकडले. त्यांचा छोटेखानी हातपंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, बाळराजे, आम्हास अख्खा नारळ नाही काढता आला हुडव्याबाहेर, फक्त शेंडीच हातास आली. शंभूबाळांच्या शिवगंधाला आठी पडली तसे राजांनी हसत त्यांचे बोट छोटे अत्यंत ममतेने हळूवार थोपटले आणि लाल महालातली शाहिस्तेखानाच्या हातची 3 बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली. वैशाख आला. उन्हे तानावली पडली. एका सकाळी बालकिल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजी बाबा बाळराजांना काळ्या कोटीव दगडी मल्लखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी भगवा जांग असलेल्या शंभूबाळांचे उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वाणाने तळपत होते. गोमाजींनी आधाराची हातझोड देऊन बाळराजांना मल्लखांबावर चढत केले. पिवळा धामण सर्प कळळीच्या सोटावर गरगरते. चलाक वळसे भरत चढावे तसे शंभूबाळ दशरंग फिरत मलखांबांचा बुंदा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. खांबांच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांची कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली. त्यांना समोर बालकिल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले. त्यांच्या मागून दोरोजी, नेताजी, येसाजी, तानाजी अशी मंडळी बाहेर पडत होती. टाकोटाक झेप टाकून चटाचट उतरते दशरथ फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मलखांबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रोखाने थेट दौडत सुटले. अव धाकलं राज दम खा म्हणून खात पसरीत मागून साथ घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते. बालकिल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना बाळराजांनी थपावता ऊर घेऊन गाठले. उघड्या अंगाच्या सतेज शंभूबाळांना सामते बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचे काळीजच कुणीतरी सोनरसात बुडवून आपल्या सावड्या हातांनी आमच्यासमोर पेश केला आहे. राजांच्या मांड्यांना मिठी मारत बाळराजे लाघवी आर्जवाने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आवासाहेब. राजांना पेच पडला. ते कोकण स्वारीवर जाण्यासाठी गर उडरणार होते. शंभूबाळांच्या काळ्या कुरल्या दाट केसळीवरून आपली अंगठीधारी सडक बोटे मायेने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा. जा गोमाजी, खोळंबलेत मेहनत घ्या. राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले. आपल्या महालाच्या गवाक्षातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःचीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कोणाची दृष्ट न लागो आई जगदंबे. आणि तेच दृश्य आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशी म्हणत होत्या, बाळराजांना अदब कसली ती नाहीच. सीधे उघडे स्वारींच्या समोर गेले. पण लबाड दिसतात मात्र गोमटे. स्वारींची नको ती याद येतात. आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाजाबाहेर पडणाऱ्या राजांकडे सोयराबाई स्वतःला हरवून नुसत्या डोळ्यावर बघतच राहिल्या. दसऱ्याचे पानसोने लुटून होताच राजाची आपले कर्माजी, बहिर्जी, विश्वास महादेव असे खंबीर औरंगजेबाच्या गुजरात सुब्यात बेमालूम पेरले आणि मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसुरत आपल्या चकोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात अल्लाद आणून सोडली. दर्याला धरून शाही सुरत विसावली होती. समुद्र मंथनातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी. राजांनी मोठाच मातब्बर मनसुबा रचला सुरत लुटीचा. त्यासाठी पुण्यात तळ टाकून पडलेला जसवंतसिंग एका बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनघोरी होणार नव्हती. राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जसवंतसिंगाच्या पुण्यावरील गोटावर दिवसरात्र धाडसी छापे घालू लागले. चिडलेल्या जसवंतसिंगाने फौजनीशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा धरला. सुरतेची माठ मोकळी झाली. शाहिस्तेखानाच्या छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरलीच होती. शिवाजीला एक चेटकू सायवळ झाले आहे. तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चालेल तेव्हाच आणि तिथे अचानक खडा होतो. खरोखरच राजांना चेटूकवश झाले होते. सह्याद्रीच्या काळ्या कातळांचे आणि इमानबंद मावळ्यांच्या कसदार काळजांचे चेटूक राजांना वश झालेच होते. त्यांच्या जोरावर राजे आता गायब न होता फक्त प्रकटच होणार होते. मन चाहेल तिथे राजे सुरतेच्या रोखाने कूच व्हायलाचा दिवस आला.
चंद्रास दासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मेन मळल्या कुंकवाची 2 आडवी बोटे रेखाटून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजरजोड बघतच राहिले. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबुंद नाककळीला ते कुंकू फारच गोजरे दिसत होते. दर्पणातील त्यांचे बिंबच त्यांना सांगत होते की कुंकवाची 2 बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे. आपल्या या कल्पनेवर सोयराबाई स्वतःच खुशदिल झाल्या. खाशी स्वारी येत आहे. वर्दीवाल्या कुणबिनीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आल्या पावली माघारी परतली. दर्पण धरलेली चंद्रादासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली. इतक्या राजांनी हसत महालात प्रवेश केला. जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरी तंबूच्या कोयऱ्या असलेल्या निळाशार जामा आणि त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरचा केशरी टोप त्यावर एकदम उठून दिसत होता. भिंतीकडेला अदबीने सरकलेली दासी राजे आत येताच पदर सरसा करीत चटक्या पावलांनी बाहेर निघून गेले. काही क्षणात तसेच गेले. महालांच्या खिडकी वाटे येणारा कसला तरी अस्पष्ट कलकलाट तेवढा ऐकू येत होता. राजे मंचकावर बसले. सोयराबाईंनी केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखण्या अंगलटीकडे बघत राजांनी त्यांना विचारले, बाळीबाई कुठं गेल्या? बाळीबाई ह्या सोयराबाईंच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. त्या आमच्याकडे रमतात कुठं? मायसाहेबांच्या महाली असतात. सोयराबाई राजांच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलले. राजांनी त्यांचा हेतू हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचकावर उठले. खिडकीच्या महिरीपेकडे जाता जाता बोलले, रमविलं की सारे रमतात. मिहीरपीतून राजांना समोर घोड्यांचा रपेटीचे मैदान दिसत होते. तिथे 2 मोत्तद्दार, एका उंच उमद्या जनावरांवर मान घेतलेला महम्मद सईस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभूबाळ दिसत होते. मैदानाभरल्या दगडी जोत्यावर एक पिकले लिंबू ठेवले होते. सईसने आपल्या मांडेखालचा घोडा मैदानाच्या एका कडेला काढला. मोहरा फिरवून घोड्याचे मुस्कट जोत्याच्या रोखाने मेहरबाज केले. क्षणभर थांबून त्याने एकदम घोड्याला बडजोड टाच मारली. जनावर जोत्याच्या रोखाने चोपाट दौडू लागले. राजांनी कुतूहलाने नजर रोखली. जोत्याजवळ येताच सईसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चालबदलीची वेगळीच टाच दिली. घोडा ऊर उचलून वर उसळला. उशी घेऊन जोते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने जोत्यावरची लिंबू बिनचूक उधळून लावले. राजे न राहून उद्गारले, भले सईस. सोयराबाई ते ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या. 2-3 वेळा महम्मद सईसने तशीच अचूक घोडाफेक केली आणि मग पायउतार होऊन तो शंभूबाळांच्या जवळ आला. अदबीने वाकत म्हणाला, अब ले लो सवारी छोटे राजासाहेब. बाळराजांनी आपल्या हातातील तट्टांचे कायदे पेलून रिकिबीत डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चलाखीने वर घेऊन बैठक जमिनीने त्यांना साथ दिला. सईसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांच्या उजव्या पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन तट्टांच्या पाठीवर मांड जमवली. राजे आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट्टू मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरविली आणि टाच भरली. जोत्याच्या रोखाने तट्टू दौडू लागले. जोत्याजवळ येताच कायदे आखडून बाळराजांनी चालबंदीची टाच दिली. अशी घेऊन तट्टू जोत्यापार झाले. पण लिंबू उन्हात तळपत तसेच जोत्यावर राहिले. राजे ते पाहताना शिवगंध आकृषित गंभीर झाले. पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकून हसल्या. 2-3 वेळा शंभूबाळांनी तट्टासह जोत्यापार झेप घेतली, पण लिंबू काही ढळले नाही. राजे हैराण झाले, अस्वस्थ झाले. पुन्हा दौड घ्यायला चाललेल्या बाळराजांच्या तट्टाची ओठाळी पकडीत सईस मोठ्याने म्हणाला, छोटे मालिक, छलांग चम गई. अब आग जानवर पर मत रखना लिंबू पर, फेकिये जानवर. बाळराजांनी नजर लिंबावर जखडती ठेवून तट्टू पुन्हा फेकले. जोते जवळ येताच त्यांनी हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी घेऊन जोते पार करताना तट्टाने पिछाडीच्या खुरांनी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले. न राहून एकदम टाळी देत राजे बोलून गेले, बहुत खूप. त्यांचा चेहरा उधळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या. बाळराजांचे तट्टू जोत्याच्या पार झाले, पण खूर भुईला टकवीताना फसले आणि बाळराजांसकट कोलबडून कोसळले. या अल्ला म्हणत पेदारलेला सईस दौडला आणि त्याने प्रथम बाळराजांचे पाय रिकिबीतून खुले केले. त्यांच्या अंगावरचा जामा झटकत तो म्हणाला, जब घोडा फिसलता है
तो पहले ऋग्वेद का पैर खुला करने मत भूलना छोटे मालिक, नहीं तो डरा हुआ जानवर खड़ा होकर सवार को घिसटता साथ लेकर दिलचाहा दौड़ता है, बहुत खतरनाक. हे असंच बाळराजांचं कोसळणं आम्हास रोजच दिसतं. सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाला. कोसळले तरी उठतात, जोत्यापार अचूक जनावर फेकतात, आम्ही येतो. बाळराजांचा निरोप घेणे आहे म्हणत राजे सोयराबाईंच्या महालातून तरातरा चालत बाहेर पडलेही. नेताजी, तानाजी, येसाजी, कुर्तोजी यांच्यासह खुर्चला खोडदळ घेऊन राजे सुरतेच्या रोखाने कूच झाल्याचा 1.5 महिना लोटला. नेहमीप्रमाणे स्नान देवपूजा आटपून घेतलेल्या जिजाबाई बाळराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या. त्या पांढऱ्या सफेद वाणाचा नेसू नेसल्या होत्या. कपाळी ठसठशीत दाट कुंकवाची आडवी बोटे होती. थंडी सरतीला आली तरी धुक्याची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती. सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताशी इशारतीने बसा मंडळी अशा म्हणत जाऊन बाळराजांसह सदर बैठकीवर बसल्या. त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचे कुणीच खाली बसले नाही. रोजच्या सारखी तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमाची एखादी खबर सांगायला एकही ताठ गर्दन वर उठली नाही. साऱ्यांचे हात समोर बांधले होते. ते बघताच जिजाबाई सरकल्या. त्यांच्या मनाच्या देवाट्यावर क्षणात असंख्य कुशंकाचा पाला चोळाचा उतरला. थरथरत त्या बैठकीवर उठल्या, कातरत्या सुरात बोलल्या. मंडळी, खामोशी का? सांगा, आमच्या राजांची काही गैरखबर तरी? जिजाबाईंनी पुरते बोलवते सुद्धा नाही. ते ऐकून सदरकरी चळवळले. सदोजी थोपट्यांनी कशातरी मान वर करून सांगितले. नाही, राज बेस आहेत. सुरत लुटून परतीच्या वाट्याला लागल्यात. पर सिद्धोजींच्या रांगड्या मनाला पुढे काही कसे बोलावे हे कळलेच नाही. त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बैठकीवरून उठून बाळराजे जिजाऊंच्या जवळ आले. त्यांचा हात धरून बिलकते उभे राहिले. मग काय असेल ते पेश करा, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली. कुठलीच गर्दन वर उठेना. शेवटी मुजमदार निळोपंत खालमानने कसे तरी म्हणाले. महासाहेब, बंगळूरवरून बिगर पडगलीचा थैलीस्वार आला आहे. मतलब? जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुम बोटे क्षणात आकसली. थोरले महाराज बेदनूर प्रांतात मोहिमेवर असताना होदिगिरीच्या रानात शिकारीला गेले. साजवाच्या पाठलागावर पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि पंत घोटाळले. आणि काय पंत? जिजाबाई कळवळून कशा तरीच बोलल्या. आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला. रिगीबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफट झाली. मासाहेब, थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले. निळोपंतांनी उसळलेल्या हुंदका तोंडावर उपरणे घेत ताबण्याचा प्रयत्न केला. सदरेवर पलंगाखालच्या कैक डोळ्यातून टपटपणारे अश्रू ओघळले आणि उरावरच्या बाराबंद्यात फिरू लागले. अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई समोर शून्यात क्षणभर बघतच राहिल्या. नगरखान्यावरची निशाण काठली वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंग थरथर हलू लागली. त्यांची सगळी चानच जशी काही सुन्न सुन्न झाली. उघड्या डोळ्यांसमोर उभी सदर गरगरू लागले. न भेटता न बोलता अशी कशी स्वारी पाठमोर झाली असे तिडकीने म्हणत जिजाऊंनी शंभूबाळांच्या हातातला हात आपल्या झटक्यात वर घेतला आणि त्याचा तळवा कपाळीच्या कुंकावरून आडवा ओढताना त्यांच्या शोषिक मनाचे देवटाटे पुरते फाटून गेले. कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या निसूच्या फरफटीत कपाळाच्या जिजाऊ थरथरत्या अंगाने आपले तोंड उजळीत झाकीत आत निघून गेल्या. सदरेवर एकटेच उभे असलेल्या बाळराजांच्या कानात मोहम्मद सईदची कोडेपाकरी जबान खुमू लागली. जब घोडा फिसलता है तो रिबिक का पैर खोलने का मत भूलना, नहीं तो. आणि उघडते डोळे उघडून घेऊन घायाळ झालेले शंभूबाळ जिजाऊंच्या महालात रोखाने धावत सुटले.